नमस्कार लांडे साहेब. हा नमस्कार तुमचा. दोन दिवसांपूर्वी 2 ते 3 दिवसापूर्वी आपल्या नातीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम जुन्नर या ठिकाणी पार पडला. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुमच्यावर टीका केली आणि तुमच्याकडे खंडणी मागितली. अशाची तक्रार तुम्ही जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे. आज त्या व्यक्तीचा जामीन देखील झालेला आहे. तिथं अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही जाणीवपूर्वक हा खोटा गुन्हा नोंदवला. संदीपभाऊ, खरं तर गेल्या 2-3 दिवसापासून व्हॉट्सअपला सगळं काय सोशल मीडियावर फिरत होतो आणि जे काय कोणी आरोप केले असेल, मी काय कोणाची नावं घेऊ इच्छित नाही, पण त्यांना ती नेहमीची सवय आहे की कुठंतरी माझ्यावर आरोप करणे किंवा मला बदनाम करणे हे सरच आहे. आता पहिल्या प्रथम मी हे तुम्ही हे बघू शकताय की सोशल मीडियावरती अशा प्रकारचं माझ्यावरती त्यांनी हे केलेलं आहे. बदनामकारी का असं बुवा निवडणूक अगदी काही महिन्यावर येऊन ठेपलेला आहे. त्यानंतर हा दुसरा एक आहे बघा, म्हणजे आपण ते बघू शकताय की ज्याप्रमाणे हे लोकांनी पण बघावं, वाचावं, लोकांनी पण ते वाचावं अशा प्रकारचे माझं म्हणणं आहे. त्याप्रमाणे हा एक आहे का मी माझ्या नातींच्या वाढदिवसासाठी करतोय, बोलतोय, माझा कोणाला त्रास नाही ना. हा एक त्यांचं ते स्क्रीनशॉटवर फिरवतात. काय लिहिले आदिवासींचे रक्त पिणाऱ्या अवलादींनो. हा एक मिनिट. तर हे जे आहे हे अशा प्रकारचं हे सगळं आहे. आणि मग हे इतकं मी आम्ही सहन करायचं. त्याच्यानंतर हे बघा, इतकं म्हणजे प्रत्येक गोष्टीला मर्यादा असावी. मी गेल्या 2 वर्षापासून हा माणूस कुणाकडून तरी खोती घेऊन पैसे घेऊन माझी बदनामी करत असतोय. त्याच्यामुळे मला कुणाच्याबद्दल वाईट नाही बोलायचं, पण अशी अनेक माणसं आहेत समाजामध्ये का त्यांना बाजाराटासाठी कुठं खर्चीसाठी देवराम लांडे हा जुन्नर तालुक्याला सध्या चर्चेत आहे. आणि त्याच्यामुळे या लोकांनी कुणाचे तरी पैसे घ्यायचे आणि माझी बदनामी करायची. माझ्या नातीचा वाढदिवस हा कसा केला काय का तो माझा प्रश्न वैयक्तिक आला. मी कधी कुणाच्या वैयक्तिक जीवनात जात नाही, कुणाच्या नातवंडावर कुणाच्या पोराल्याकडून मी बोलत नाही. या लोकांना ती सवय लागून गेलेली. कोणीतरी जुन्नर तालुक्यात माझ्या विरोधक असे अनेक आहेत का कोणीतरी आमचाच माणूस हाताखाली धरायचा, त्याला कुठेतरी 1,00,000-2 लाख रुपये द्यायचे आणि जा देवराम लांडेची बदनामी कर. आणि मग इथं आम्ही किती दिवस ऐकायचं. आम्ही जर गुन्हा दाखल केला का परत आमच्या विरुद्ध बाहेर द्यायची. बरं, ही बाहेर देणारी माणसं आमचीच आहेत आणि तुम्हाला मीडियाला काही बातम्या भेटत नाही. त्यामुळे तुम्ही आले का आपला धरला आडवा मोबाईल का घेतली बातमी. अरे पण हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना. मी त्यांच्यावरती कायदेशीररीत्या गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांनी 5:30 वाजता तो CCTV कॅमेरा चेक करावा. तो माणूस 5:30 वाजता रोड होता का नाही. नंतर तुम्ही बातम्या करावा ना. का धरला आडवा मोबाईल झाली बातमी. कारण तुमच्या बातम्या माझा नाव टाकल्याशिवाय कोणी बघत नाही. त्याच्यामुळे पत्रकारांना माझी विनंती आहे की बाबांनो कमखम करीत जा. 5:30 वाजता मी तिकडून वडोदरून लग्न येत होतो. मी त्याची 7-8-10 लग्न केली आणि अगदी लक्ष्मी हॉलच्या समोर रोडवरती हा व्यक्ती उभा होता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी त्याचा मोबाईलचा लोकेशन चेक करावा का संजू साबळे हा 5:30 वाजता या रोडवर होता का नाही. तो कायदा आहे त्याप्रमाणे मी सगळं दाखल केलं आणि माझं म्हणणं मी पोलिसांकडे मांडलेलं आहे. त्याला अटक झाली, त्याला जामीन झाला, तो त्यांचा प्रश्न आहे. जामीन कुणालाही होतो. शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे. माझी गाडी फुल भरलेली होती. माझ्या गाडीमध्ये जी माणसं होती ती जबाबदार माणसं होती. ती काय अशी आलतू फालतू माणसं नव्हती. माझ्या गाडीमध्ये नेहमीच जबाबदार माणसं असतात. तुमच्या समोर मोबाईलवर बोलणारी टीका करणारी कमी असतात. मी लोकनेते. एखाद्या वेळेला 1 लाख लोकांची गर्दी माझ्या नातीच्या वाढदिवसाला झाल्यामुळं त्या लोकांना वाटलं असेल का देवराम लांडेची लोकप्रियता वाढली, मग कोणाला तरी 2 लाख रुपये सुपारी द्या आणि देवराम लांडेला बदनाम करा. कोणी कोणत्या पक्षात जावा, कुठं जावा, तो प्रत्येकाचा प्रश्न आहे. सगळेच जण अलीकडे पक्ष बदलतात. पक्षावर मला बोलायचं नाही, कुणावर मला टीका करायची नाही. आणि ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांना माझी सलाम आहे का तुम्ही आता आडव्या मोबाईलला बाहेर देऊन मी बदनाम होणार आहे का. मी हे एकही माझ्याबरोबर नव्हते. संजू साबळे हा माझा फॉर्म भरायला होता, तुम्ही मान्य. पण नंतर संजू साबळेला पाकिट आला, तो कुठेही गेला, ही त्याचा विषय. ही पाकिटवरची मंडळी आहे. तुम्ही त्यांना पाकिट दिलं होतं. माझा काहीच संबंध नाही. मला वेळी निवडणुकीच्या वेळी संजय भाऊ मला लोकांनी वर्गण्या दिल्या होत्या. कालचा तुझा माझा कार्यक्रम. संजय साबळे पाकिट घेऊन काम करतात, मग तुमचं काम केलं, तुम्ही पाकिट दिलं होतं का. मी कोणालाही पाकिट दिले नाही. मला पाकिट द्या, मला लोकांची वर्गण्या आलत्या. मला गरिबांनी वर्गण्या दिलत्या. ते जे माझ्यावर ज्या पद्धतीने टीका करतात आणि जे तुमच्या मोबाईलच्या समोर बोलतात ते मला आयुष्यभर शेअर देतात.
त्यांना दुसरा काहीच नाही ना. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना जेवण गोड लागत नाही, त्यांचाही जिरत नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलणं इतका मोठा नाही. आणि हे जे तुमची नेहमीची ठरलेली मंडळी, कारण ते मला टीका करणे, त्यांनी मला शिव्या देणे, मला त्यांनी नालायक म्हणणे, माझी त्यांनी बदनामी करणे, आणि त्यांनी त्यांचं ते काम करतात. त्यामुळं तो त्यांचा दोष नाही. समोर कोण बोललाय त्यांची 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 अवकात पहा, माझी अवकात पहा. मला त्यांच्यावर नाही बोलायचं. तर त्यांच्यावर बोलून मला कशाला माझा वेळ घालवायचे, ते नेहमीच करणार आहेत. आता इथून गेलं का परत तुम्ही म्हणलं तुम्ही आडवा मोबाईल धरला, ते परत बोलतील. त्यांना फक्त धंदा तोय, नाही कुठं अपघाताला कुठं धावून जायचं, नाही कोणाला मदत करायची. मी काय म्हणतो, अरे मी समजायला राधा पाटले आणली, तुम्ही हिंदवी पाटला आणा ना. तुम्हालाही पोर आहेत, तुम्हाला ना तोंड आहेत, त्यांचा वाढदिवस करा ना. मी लोकांना जेवाय घातलं समजायला, मी बुंदी घातली, तुम्ही जिलेबी घाला ना. अन्नदान करणं हा माझ्या रक्तामध्ये आहे, आणि मी कार्यकर्ता आहे, समाजामध्ये आहे, आणि समाजाला माहित आहे. त्याच्यामुळे समाज आहे ना, हा त्यांना सांगाल, हे समाज वाचील. ज्या टायमाला समाज तुमची बाईट पाहिजे ना संदीप भाऊ, त्या टायमाला तुम्हाला समाज विचारील, संदीप भाऊ तुम्हाला काय काम आहे का नाही. शिवरात्रीच्या दिवशी मी खुशाल अध्यक्षांच्या बदनामी करणाऱ्याला खुशाल घेत नाही, त्यांना कोणी मायको घेत नाही, त्यांचं काही कामही नाही. त्यांना फक्त टीका करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. मला सांगा बरं, हे जे माझ्यावर टीका करतात, त्यांनी एखाद्या अपघाताला भेट दिली का संदीप भाऊ? ते कुठं कोणते पैसे पडते गेलेत का संदीप भाऊ? त्यांनी कोणाला मदत केली एखादी बाईट तुमच्या चॅनेलला मला दाखवा. का हे जे नेहमी माझ्यावर टीका करतात, मला शिवा देतात, त्यांची एखादी बाईट दाखवा कोणातरी मदत केलेली. कुठला तरी अपघात झालाय, ते पेशंट त्यांनी पुण्याला नेताना मला दाखवा संदीप भाऊ. तो माई तुम्हाला संदीप भाऊ, माई तुम्हाला विनंती आहे का तुमचा चॅनेल अत्यंत चांगला आहे, तुमच्या चॅनेलचं नाव खराब करू नका बाबांनो. तुम्ही आज 2-4 लाख तुम्हाला सबस्क्रायबर आहेत पंढरीनाथ, तर तुम्ही ठीक आहे, मला आलात माझ्या ऑफिसला, मला विचारलं, त्याबद्दल मला त्यांच्यावर टीका नाही करायची. मला नक्की मला माझं काम करत राहायचे. माझा वाढदिवस असो, माझा मशाचा बाजार असो, माझा लांडे साहेब, आता आपण आहे ना थेट मुद्द्यावर चर्चा करूया. आता ठीक आहे, तुमचा राग स्वाभाविक आहे, पण तुम्ही मीडियावर तुम्ही घसरता. मला सांगा, तुमच्या नातीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम कधी होता? 22 तारखेला. 22 तारखेला. आणि नंतर काय घडलं? म्हणजे संजय साबळे कुठे भेटले, कसे भेटले, कधी संजय भेटले? साहेबाला मी फोन केला, त्याने माझा फोन उचलला नाही. मी त्याला सांगलो, ऐका, मला तो घडायचं म्हणजे मला ते 23ला प्रकार घडला, 24ला माझी हिअरिंग होती. माझा अर्ज साखर कारखान्याच्या यांनी माझा अर्ज बाद केलेला आहे प्रांत साहेबांनी, त्याच्यामुळे माझी हिअरिंग होती 24 तारखेला. मग मी हिअरिंगला गेलो, दिवसभर हिअरिंगला गेलो, मला वेळ नाही भेटला, आणि मी काल त्यांचं माझं दाखल केलं. 23 तारखेला गुन्हा घडलेला आहे, आज 26 तारीख आहे. तर मी काय तुम्ही 2 दिवस गुन्हा का नोंद नाही केला? माझ्या तारखेमुळे मी तिकडं पुण्याला गेलो होतो. माझा महत्वाचा म्हणजे मी ऊस बागायतदार आहे, साखर कारखान्याचा अर्ज माझा बाद केल्यामुळे मी अपेलमध्ये गेलेले, आणि त्यामुळे मला त्या तिकडे मी गेलो पुण्याला, आणि माझा 1-2 दिवस तिकडे गेले. त्याच्यामुळे मी तिकडे आल्यानंतर मी तो कोणाला वेळ मिळाला हो नाही. हो. कसं घडलं होतं? म्हणजे कुठं तुमची आणि संजय साबळेची भेट झाली? मी सकाळी उठल्या मी सकाळी एक हिरडीचं लग्न 12:30 लावून पूर्ण मावळपट्टीची लग्न करून फिरत आलो, आणि शेवटचं लग्नी होती 7 लक्ष्मी वलच्या येत असताना. ती लग्न खरं तर वडरले होते, आणि ते सकाराम धोंडू लांडे याच्या मुलीचं लग्न होतं, ते आमच्या गावचं लग्न होतं. त्याच्यामुळे ते लग्न लागलं 4:30ला. तिथून येता मला इथं 5:30 वाजले, आणि लक्ष्मी हॉलच्या समोर हा प्रकार घडलेला आहे. माझा आव्हान आहे, मला शेपटी घ्यायला लावण्यापेक्षा, माझ्यावर वाईट बोलण्यापेक्षा पोलिसांनी त्या स्फोट पंचनामा करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा त्यांनी तिथं लोकेशन काढावं, आणि त्याच्यापुढे त्यांनी कारवाई करावी. काय झालं होतं तिथं? म्हणजे त्यांनी हात केला असं तुम्ही म्हणताय काय? म्हणजे तुमच्या गाडीमध्ये कोण कोण होतं? माझ्या गाडीमध्ये दीपक आनाजी गुटे, लोकनियुक्त सरपंच देवळे, आणि माऊली हिरडा कारखान्याचे डायरेक्टर, आणि माझ्या घरातले फॅमिली लोक होते. मी खरं तर लग्नासाठी गेलेला असताना अशा प्रकारची दमदाटी देणे किंवा अशा प्रकारची धमकी देऊन खंडणी मागणे हे कितपत योग्य आहे? आणि ते तुम्ही जर म्हणताय तर माझ्याकडे नाही, ऐका ना, आता- मुद्द्यावर बोलूया आपण. हा. मग ठीक आहे, आता तुमच्या घरातली लोक असतील, आणि हे कार्य हे 2 लोक होते, विरणक आणि हे बघा. गुटे. ऐका ना, हा. मग नंतर कसं, म्हणजे तुमची भेट काय झाली? तुम्ही असं म्हणताय की याच्यामध्ये तुम्ही हात दाखवला त्या आरोपीने. हा. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी गाडी माझी होती, मी थांबल्याच्या नंतर म्हटलं
काय रे बाबा तू माझ्यावर तुम्ही थांबले की ऐका ना, त्यांनी थांबवलं? त्यांनी थांबवलं पण मी थांबलो. पण मी त्यांना असं उत्तर दिलं, तू माझ्यावरती घाण घाण पोस्ट टाकतोय आणि तू माझ्याकडे हात का करतोय बाळा तू. तर त्याने ते आरची भाषा सुरू केली. ते मीडियाच्या समोर बोलण्यासारखं सुद्धा नाही, इतका घाण बोलला. जसं त्यांनी या मीडियामध्ये घाणेरड्या प्रकारचं आरोप केले, याच्याही पेक्षा घाण मला तो बोलला. ते मी फिर्यादीत लिहिलं पण नाही. फिर्यादीत लिहून काय करणार आहे मी. मला जेवढं शक्य झालं तेवढं मी लिहिलं. पण मीडियामध्ये तुम्हाला मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, बाबांनो तुम्ही पण पोस्ट वाचायला शिका ना, बाजू दोन्ही समजून घ्या ना. तुम्ही खरं तर माझी विनंती अशी आहे का एवढं घाणेरडं माझ्याबद्दल लिहणं, उराडे ज्ञान, हे लपडकरण, हे असलं असलं राजकारण म्हणत नाही. राजकारण करा, राजकारणावरती माझ्यावरती बोललं तरी संदीप भाऊ मला नाही वाईट नाही नाही. नाही, मला वाईट काय भेट झाली गाडीला, त्यांनी हात केला का तुम्ही थांबवली गाडी स्वतःहून? त्याने गाडीला हात केला माझ्या. मग त्याची इच्छा होती की बा यांनी मला काहीतरी पैसे दिल्याच्या नंतर मी ग बसल किंवा काय असेल ते. पण मी माझा रीतशीर जी मार्गाने, गांधी मार्गाने मी अहो ठीक आहे, मुद्द्यावर बोला तुम्ही. आता तुम्ही हे करताय मुद्द्यावरच आहे ना, ना मी. सांगा. तुम्हाला त्यांनी गाडीत हात करून थांबवलं, बरोबर? हो तुम्ही थांबले, हो. काय बोलणं झालं तुमच्यात? बोलणं मी लिहिलंय माझ्या फिर्यादीमध्ये. त्यानं हात केल्याच्या नंतर तो मला बोलायला लागला पुढचं. तुम्ही मला 2-3 दिवस झाले म्हणले तुम्ही देतो देतो देत नाही. म्हटलं काय आहे, काही सबंध नाही म्हटलं. नाही मग मी थांबवत नाही म्हटलं. मी तुम्ही जोपर्यंत मला पैसे देत नाही तोपर्यंत तुमची बदनामी थांबवत नाही. मग मी त्याला म्हटलं बाळा तू जर माझी बदनामी करतोय तुम्हाला हात का करतोय. असं बोलत असताना त्यांनी मला असं मीडियावरती मी बोलू शकत नाही एवढ्या घाणेरड्या शब्दामध्ये मला त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत. तुम्ही मीडियाने सुद्धा आणि पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा त्याचं मोबाईलचं व्हॉट्सअप त्यांनी चेक करा. तो त्या टायमिंगला तिथं होता का नाही त्याच्यावर निर्णय लागेल. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं तेवढंच बोलला का तो? नाही ना, तो अनेक बोलला. हे बघा संदीप भाऊ, मी माझी सांगितलं त्यांना घाण बोलता येतं, आम्हाला घाण बोलता येतं. घाण नका बोलू, पण ते काय झालं तुम्ही म्हणले का 2-3 दिवसापूर्वी तुम्ही मला काय भेटणार होतात, भेटले नाही, काय विषय तो? त्याचा म्हणण्याचा उद्देश आहे की मला मी तुमच्या बातम्या टाकणार नाही, मला तुम्ही काहीतरी द्या, म्हणजे 1 लाख रुपये द्या असं त्याचं मागणी होती. परंतु ती मागणी मी पूर्ण न केल्यामुळं त्यांनी मला परत नंतर दुसऱ्याची एक अनोळखी माणूस माझ्या घरी आला. मी तितकंही करून मी थांबणार होतो, पण तो माणूस आला म्हणले होते यांनी पाठवले, तुम्ही ते देणार आहेत का नाही. कोण होता माणूस? मी त्याला काही ओळखलं नाही. तुम्हाला फोन लावून देऊ का संजू भाईला, मी काय त्याला तुमच्या घरी आला का तो? हो माझ्या घरी आला. घरी आला होता. मग तुमच्या घरामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे ना? नाही नाही, घरी म्हणजे माझ्या घरी तो बाहेर मला भेटला रोडवर, माझ्या घरात नाही आला तो. मी कार्यक्रमाला चालू होतो. माझ्या घरात आता सीसीटीव्ही कॅमेरे, तुम्ही इथं जरी आले ना सगळ्यांना माहिती आहे माझ्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे. त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये येताना प्रत्येक माणूस, तुम्ही सुद्धा येताना 2 पावला विचार करा. देवराम लांडेच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे असे अनेक वेळा माझे आरोप झालते की देवराम लांडेंना माग. ठीक आहे, आता मला सांगा काहीतरी 2 दिवसापासून तुम्ही मला देत नाही, म्हणजे काय झालं होतं 2 दिवसापूर्वी? ते सगळं काय संदीप भाऊ मी बोला ना तुम्ही. त्याच्यात सगळं फिरत लिहिलं मी तुम्हाला. त्याची नक्कल तुम्ही पाठवली. सांगा ना काय नक्की मला हे झालं बघा, आता इथं काय पोलिसांनी ते घेतले, पोलिसांनी दाखल केले. त्याचा तुम्ही त्याची एक नक्कल काढा कोर्टातून, FIR ची नक्कल काढा आणि त्याच्यावर ते बोला तुम्ही. त्याच्यावर मला बोलणं उचित ठरत नाही. जर तुमचे मित्र का दुश्मन, मी तुमचं म्हणायचं कारण नाही, की तुमच्या ते- सोबत बी असतात ते नाही, तुमचे ते- टीका ते- पण करतात खुशी- दत्ता खुशी- गावारी. खुशी खुशी ऐका विरोधक ना, आहेत. ठीक आहे, खुशी 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 विरोधक. त्यांनी तुमच्यावर असं म्हटलं, म्हणजे ते काय थोडंसं बोलू नका. मला ते म्हणलं म्हटले तुम्ही की ऐकलं. आज शिवरात्र आहे, मी काय महादेवावर म्हणतो, संदीप हात भाऊ, ठेवून मला- शपथ घ्या. हा हॅलो, गुन्हा मी खरा- तुम्हाला सांगितलंय ते शेपटी असं डोक्यावर द्यावं घेतील. मी तुम्हाला एकच सांगितले, घटनास्थळी जाऊन त्याचा मोबाईल लोकेशन काढा. त्यांना शेपटी घ्यायची सवय, खोटं बोलायचं सवय, तुम्हाला त्यांच्या बातम्या करायची सवय. अवे बघा, आता माझं मी लोकेशन येतंय, हा? याचा अर्थ मी काय तुमच्याकडे खंडी मागतोय असं नाही ना. पण असेल तर दिसेल ना सीसीटीव्हीला. तुम्ही हा, मी मागतच तेच नाही. म्हणतोय ना. मग माझं तुम्ही काय मागतच म्हणणं आहे, नाही. 2 माझ्या घरामध्ये येत असताना मला त्याच्यावरती जास्ती क्लिशन करायचं नाही. माझा शब्द एकच, का ज्या ठिकाणी 5:30 वाजता घटना घडले त्याचं पोलिसांनी तिथं लोकेशन काढावं आणि त्याच्या पुढे ते निर्णय द्यावं, पंचनामा करावं, एवढंच माझं म्हणणं आहे. पोस्ट कधी टाकली होती तुमची बदनामी पोस्ट करायला? त्याचं नेहमीच टाकतोय तो. आणि आता कधी, आता हे तुम्ही दाखवता हे कधीच आहे? मी काय म्हणतो, हे तुम्ही ते आता तुम्ही दिसतंय लोक वाचतील, त्यांचे नाव घेणं इतका मी एवढं. अहो नाव नका घेऊ. ही जी पोस्ट तुम्ही दाखवली, हा 9096979490 नंबर, हा त्याचाच आहे का संदीप भाऊ साबळेंचा?
त्यांनी कधी पोस्ट टाकली हे मी माहिती काय आहे म्हणतो तुम्हाला? त्यांनी कधी पोस्ट टाकली, काय केला, त्याचे सगळे जे स्क्रीनशॉट मी पोलीस स्टेशनला दिलेले आहेत. त्याच्यावर मला भाष्य करायची नाही. नमस्कार, राम राम. तुम्हाला धन्यवाद. महाशिवरात्रीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. खुशी खुशी कायदेशीर होईल, कायदेशीर न्याय मला मिळेल. धन्यवाद. देवराम लांडे यांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे की हा जो गुन्हा आहे तो घडलेला आहे आणि त्यांनी असा आरोप केला की याच्यामध्ये कोणतंही नाव गावाचं देवराम लांडेचं नाव वगैरे टाकलं नाही. देवराम लांडे यांना का बाबा हे म्हणजे अंगाला लावून घेतलं? वाढदिवस असा एकच प्रश्न- झाला या वर्षामध्ये. हे तुमचीच पोस्ट आहे का ही? हा, हे तर तुमचं नाव नाहीये. नाव नाही, मग नाव नाही घेताच टीका करतात ना. त्यांना माहितीये ना, जर नाव घेऊन टीका केली तर जेलमध्ये जावं लागेल, ही पोस्ट जामीन होणार नाही. ही पोस्ट तुमच्यावरच, हे कशावरून? माझ्याच नातीचा वाढदिवस झालाय, माझाच आलिशान झालाय, हे सगळ्या तालुक्याला माहितीये. संदीप भाऊ तुम्ही पण होते, 1 लाख लोक होते. दुसरा वाढदिवस या महिन्यात कोणता झालाच नाही. याच्यामध्ये असं बी आरोप केलाय का आदिवासींचे रक्त पिणाऱ्यांनो, म्हणजे बघ ते बी खरं आहे असं रक्त समजायचं का? पिणारा कोण आहे ते समाजाला माहितीये. हे खोटं मी आहे का? जर आदिवासींचा रक्त पेलो असतो तर हे सगळे पुढारी माझ्या विरोधात होते. तुम्ही आडवा मोबाईल धरत होते तरी समाजाने मला 25,000 मतं दिलेत. जे माझे बोलतात ना, यांच्या गावामध्ये मला 90% मतदान आहे. अहो, त्यामुळे शंभर- यांची लायकी यांच्या गावामध्ये. मतावर राजकारण मला बोलायचं नाही. समाज माझ्या बरोबर आहे, समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. जी माझ्यावर टीका करतात ही फक्त पाकिटवाले आहेत. यांनी कोणाकोणतरी खोट्या घ्यायच्या, पैसे आणायचे आणि देवराम लांडेची बदनामी करून परपंच चालायचा. धन्यवाद. ठीक आहे, जे आहे ते म्हणणं देवराम लांडे यांनी काही प्रश्नांची, मुख्य प्रश्नांची उत्तरं खुबीने टाळलेली आहेत. आता पोलीस तपासामध्ये काय योग्य आहे, जर गुन्हेगार खरोखर गुन्हा घडला असेल तर पोलिसांनी याबाबत व्यवस्थित चौकशी केली पाहिजे. जर त्या व्यक्तीने देवराम लांडे यांच्याकडे जर पैशाची मागणी केली असेल, तसा काही पुरावा असेल तर पोलिसांनी नक्कीच चांगला पद्धतीने तपास करावा. आपण आता जे गुटे आहेत त्यांची सुद्धा बाईट घेणार आहोत आणि जे विरणक आहेत त्यांची देखील बाईट घेणार आहोत का नक्की हे कसं घडलं, कसं काय देवराम लांडे यांनी जे सांगितलं हे तेच बोलले का वेगळं बोलले? तर देवराम लांडे म्हणतात अजूनही काहीतरी झालं, पण त्यांनी ते फिर्यादीमध्ये का नोंदवलं नाही आणि 2 दिवस फिर्याद नोंदवायला का लागले, याचा देखील प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. आता काही कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा. अजून देखील बाईट्स होणार आहेत, त्यांची देखील आपण बाईट घेऊ आणि जे दूध का दूध पाणी का पाणी ते समोर आणण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील. जुन्नर टाइम्स, जुन्नर.